सवय असते माणसाला. आता एकदा काय झालं, एक माणूस होता, तो थोडासा या पंथाचा होता बरं का. कोणत्या पंथाचा होता तो? हा एक पंथ आहे, तुम्हाला माहिती असेल तर. या पंथाचा होता तो. एसटी मध्ये बसला आणि तो शेजारी बसलेला होता. ड्रायव्हर त्याच्याकडे पाहत होता तो. आता तो ड्रायव्हर बसता बिचारा त्याची गाडी चालवून राहिला. एसटी ड्रायव्हर तो त्याची गाडी चालवून राहिला आणि हा 10-20 रुपयाची मारून आलेला होता. तो त्याची टक लावून टाईट डोळ्यांनी पाहत होता. ते पाहतात बी एकदम टाईट. ते पाहत होता त्याच्याकडे. त्याने त्याच्याकडे पाहिलं आणि मध्ये एक धाबा आला. ते प्रवाशांना ते थांबवण्यासाठी, ते नाही का, हा, ज्यांना भूक लागली त्यांनी जेवण करा भाऊ. या दोघांना फ्री असतं तिथं जेवण, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तर ते उतरले सगळेजण. हा काही उतरला नाही, याचे डोळे बिळे लाल. आणि तिकडून मग अर्धा तासाने आले हे सगळेजण. बसला ड्रायव्हर गाडी चालवायला. त्यांनी पाहिलं ते गेअरचं ते हे नाहीये ना, तिथं बॉक्सच नाहीये गेअरचा. त्यांनी इकडं पाय तिकडं पाय, आणि तो तिथं तो दारुड्या बसलेला होता. लाल डोळे एकदम टाईट पाहत होता आणि त्याच्या हातामध्ये ते होतं. म्हणे काय म्हणे काय म्हणे का बरं काढलं म्हणे मी 1 तासापासून पाहून राहिलो म्हणे. तू ते काढायचा प्रयत्न करत होता, तुझ्याकडून काही निघत नव्हतं म्हणे. तू सारखं असं कर असं कर असं कर असं कर. मला वाटतं तू काढून राहिला मग, तुझ्याकडून काही निघत नव्हतं म्हणून मी काढून ठेवलं म्हणे. असे लोक समाज आहे. हो बाबा, बोले बाबा, समाज एक प्रकारचा असतो का? अनेक प्रकारची लोक या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आपल्याला संगत जर कोणाची करायची असेल तर संगत करे बडे की बडत बडत जाय, और संगत करे गधे की तो दो दो लाता काय. आणि म्हणून संत काय म्हणतात, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा जेने देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. आणि म्हणून संगत ही कधीही चांगल्याची केली पाहिजे. साधू संतांची जर संगत केली तर आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संत कसा असावा आणि संत कसा असतो याचं शेवटचं एक उदाहरण सांगून कार्यक्रमाची सांगता करतो. नाथ बाबा पैठण क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होते. कशासाठी? शांतीसाठी. कशासाठी? शांती ब्रह्म म्हणून त्यांना उपाधी होती की त्यांच्या एवढी शांतता कोणाच्याच ठिकाणी. त्यांना तुम्ही शिव्या द्या, वाईट बोला, चांगलं बोला, त्यांना शांतता प्रिय असलेले ते संत त्या पैठण नगरीमध्ये प्रसिद्ध होते. गावातले काही विरोधक चर्चा करायला लागले की नाथबाबांना आपण काहीही बोललो तरी त्रास होत नाही, लोक समाज त्यांना मानतो आणि त्यांची वाढलेली कीर्ती बघून यांना त्रास होत होता. मग आता करायचं काय? मग त्यांना खूप विरोध केला परंतु काही झालं नाही. शेवटी काशीच्या एका ब्राह्मणाला त्या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलं. काशीचे ब्राह्मण बुवा त्या ठिकाणी आले आणि ब्राह्मण बुवा त्या ठिकाणी आल्यानंतर म्हणे क्या हुआ म्हणे ब्राह्मण बाबा म्हणे मग काय झालं म्हणजे नाथ बाबा काय आवरला जात नाही, त्यांना व्यसन घालावं लागतं. बर, मीटिंग बसली 4 भिंतीच्या आत. बघा तुम्ही राजकारण गावामध्ये चालू झाल्यानंतर तुम्हाला समजत असेल कसं राजकारण सुरू होतं. आपल्या तिकडे जायचं नाही असो. तर बसली मस्तपैकी मीटिंग. आता दुसऱ्या दिवशी
बाबाचं आपल्याला अपमान करायचा आणि त्यांना एणकेण प्रकारे त्यांच्या तोंडातून शिवी बाहेर पडली पाहिजे, काहीतरी अभद्र ते बोलले पाहिजे आणि त्यांची जी समाजामध्ये प्रतिमा तयार झालेली आहे की हे शांती ब्रह्म हे नाव त्यांचं पुसलं गेलं पाहिजे, हा प्रयत्न होता. दुसरा दिवस नाथबाबांच्या सहवासामध्ये नाथबाबांची धर्मपत्नी मासाहेब त्या सुद्धा तशाच शांतताप्रिय झाल्या होत्या. आता ब्राह्मणाने डाव रचला. दुपारची वेळ होती, गुढीपाडव्याचा दिवस होता. ब्राह्मण बुवा निघाले. एवढा मोठा माणूस आहे, वयस्कर माणूस आहे, दुपारची वेळ जेवायला बसलेले आहेत. नाथ बाबा जेवायला बसले. ताटामध्ये पुरणपोळी वाढलेली आहे आणि वडे भजे कुरडई पापड असा तो पदार्थ पत्नी त्यांना वाढतायत आणि अशा वेळेस तो ब्राह्मण त्या ठिकाणी हजर झाला आणि आल्यानंतर तो सरळ त्यांच्या पत्नीच्या पाठीवर बसला. आता सांगा तुम्ही अशा वेळेस तुम्ही काय केलं असतं? माणसं माग बसलेली काय केलं असतं तुम्ही? हा वाजर देतात. नाथ बाबांनी बघितलं की पत्नीच्या पाठीवर ब्राह्मण बसलेला आहे. नाथ बाबा पत्नीला म्हणतात, अगं बाळ पाठीवर बसलंय, त्याला पडू देऊ नकोस. हा पत्नी म्हणते, अहो आता लेकरांना कसं सांभाळायचं हे परत मला तुमच्याकडनं शिकावं लागेल का? एवढी भयानक त्या ठिकाणची अवस्था बघितली आणि डोळ्यातनं अश्रूंच्या धारा खाली गळतायत की अरे मी कुठल्या विचित्र भावनेने या ठिकाणी आलो होतो. नाथ बाबांचं मन दुखावं, त्यांच्या मुखातनं काहीतरी शब्द बाहेर पडावेत आणि त्यांचं अंतःकरण जे आहे ना ते दुखावल्या जावं हा माझा हेतू होता. परंतु त्यांनी अजिबात कुठल्याही प्रकारचा राग मनामध्ये न येऊ देता त्यांच्या पत्नीने मला त्यांच्या पत्नीने आणि त्यांनी मला मुलगा म्हणून स्वीकारलंय. बघा ही भावना ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये येते ना त्यावेळेस आपल्याला समजतं आणि ही